हॅलो. जर मी तुम्हाला सांगितलं की आयुष्यात एका टप्प्यावर तुम्ही असे दिसत होता, तर हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आपण सगळेजण आपल्या आईच्या शरीरात जेव्हा भ्रूण अवस्थेत किंवा एम्ब्रिओ स्टेजमध्ये होतो, तेव्हा काहीसे असे दिसत होतो. ही अशी दिसणारी रचना समपृष्ठरज्जू प्राणी संघ किंवा फायलम कॉर्डाटा या संघामध्ये येणाऱ्या प्राण्यांमध्ये सामान्य आहे. ज्या प्राण्यांमध्ये 4 विशिष्ट वैशिष्ट्य आहे, त्यांना समपृष्ठरज्जू प्राणी म्हणून वर्गीकृत केलं जाते. ते 4 वैशिष्ट्य म्हणजे पृष्ठरज्जू किंवा नोटोकॉर्ड, मज्जातंतू किंवा नर्व्ह कॉर्ड, पुच्छपर किंवा टेल फिन आणि कल्लाविदारे किंवा फॅरेंजियल गिल स्लिट्स. आता हे आहेत तरी काय? तर पृष्ठरज्जू ही एक सळीसारखी संरचना आहे जी सहसा प्राण्याच्या शरीराला आधार देण्याचं काम करते. मज्जातंतू किंवा नर्व्ह कॉर्ड ही चेतावतींपासून बनलेली असते आणि ही पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असते. पृष्ठ म्हणजे वरच्या बाजूस असते, म्हणून तिला डॉर्सल नर्व्ह कॉर्ड असं देखील म्हणतात. कल्लाविदारे म्हणजे प्राण्याच्या बाजूला असलेल्या या छोट्या छोट्या चिरा किंवा द्वारे आणि पुच्छपर किंवा टेलफिन म्हणजे प्राण्याच्या शरीराच्या शेवटच्या बाजूस आढळणारी ही शेपटीसारखी रचना आणि ती सामान्यतः हालचालीत मदत करते. आता स्वतःकडे बघा बरं. तुम्हाला शेपूट आहे का? किंवा कल्ले आहेत का? मग आपण समपृष्ठरज्जू कसे? आता इथे लक्षात ठेवण्यासारखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या समपृष्ठरज्जू प्राण्यांना त्यांच्या संपूर्ण जीवनचक्रात अशी संरचना असणं आवश्यक नाही. जर एखाद्या प्राण्यामध्ये त्याच्या आयुष्यातल्या कोणत्याही एका टप्प्यावर ही 4ही वैशिष्ट्य असतील, तर त्याला आपण समपृष्ठरज्जू प्राणी किंवा फायलम कॉर्डाटा मध्ये वर्गीकरण करतो. आता समपृष्ठरज्जू हा खूप मोठा प्राणी संघ आहे. याचे 3 मुख्य उपसंघ आहेत. पहिला म्हणजे पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी किंवा युरोकॉर्डाटा, दुसरा म्हणजे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी किंवा सेफिलोकॉर्डाटा आणि तिसरा म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी किंवा व्हर्टिब्रेटा. आता पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी यामध्ये येतात सॅल्प यासारखे ट्युनाकिड्स जे समुद्री जीव आहेत, आणि पृष्ठरज्जू हा फक्त त्यांच्या अळी अवस्थेमध्ये आणि फक्त शेपटीच्याच भागात असतो, म्हणूनच यांना पुच्छ समपृष्ठरज्जू म्हणतात. पुच्छ किंवा युरो म्हणजे शेपटी, त्यामुळे या प्राण्यामध्ये पृष्ठरज्जू फक्त अळीच्या अवस्थेत असतो आणि तोही फक्त शेपटीच्या भागात. आता शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी किंवा सेफिलोकॉर्डाटा मध्ये येतात लँडसेट सारखे प्राणी जे उथळ पाण्यात राहतात आणि यांच्यात पृष्ठरज्जू प्रौढ अवस्थेत सुद्धा असतो आणि तो यांच्या शरीराच्या सबंध लांबी इतका असतो, म्हणजेच अगदी डोक्यापासून शेपटीपर्यंत पसरलेला असतो. आता येऊया पृष्ठवंशीय प्राणी किंवा व्हर्टिब्रेटा यांच्याकडे. तर यांच्यामध्ये पृष्ठरज्जू हा भ्रूण अवस्थेत असतो आणि नंतर तिची जागा मणके किंवा पाठीचा कणा घेतो, म्हणजेच यांच्या फक्त भ्रूण अवस्थेत पृष्ठरज्जू असतो आणि नंतर त्याची जागा पाठीची कणा घेतो. आता तुम्ही जर तुमचा हात तुमच्या पाठीच्या अगदी मध्यभागी ठेवला तर तुम्हाला तिथे जी कठीण संरचना जाणवते तो आहे तुमचा पाठीचा कणा किंवा बॅकबोन, कारण सगळे मानव हे पृष्ठवंशीय प्राणी किंवा व्हर्टिब्रेट्स आहेत. आता मजा म्हणजे हा पृष्ठवंशीय प्राणी संघ देखील खूप मोठा आहे. याचे प्रमुख 2 मोठे उपसंघ आहेत. पहिला म्हणजे जबडे विरहित किंवा ॲग्नाथा आणि दुसरा म्हणजे जबडे असलेला किंवा नॅथोस्टोमॅटा. जबडे विरहित प्राणी संघामध्ये एक वर्ग आहे, तो म्हणजे चक्रमुखी प्राणी वर्ग किंवा क्लास सायक्लोस्टोमॅटा. यामध्ये येतात हॅगफिश आणि लॅम्प्रे यासारखे समुद्री सजीव. त्यांना वर्तुळाकार चुशीमुख असतं कारण त्यांना जबडे नसतात आणि हे इतर माशांवर परजीवी म्हणजेच बाह्य परजीवी किंवा पॅरासाइट्स म्हणून राहतात आणि यांच्या शरीरावर खवले किंवा पर किंवा फिन्स देखील नसतात. दुसरा म्हणजे जबडे असलेले प्राणी किंवा नॅथोस्टोमॅटा. यांच्यामध्ये 2 प्रमुख वर्ग आहे. पहिला म्हणजे मत्स्य प्राणी वर्ग किंवा क्लास पायसिस, ज्यामध्ये सगळे पर असलेले मासे येतात. दुसरा म्हणजे चतुष्पाद किंवा टेट्रापॉड्स. आता हे चतुष्पाद जलचर किंवा भूचर असू शकतात, म्हणजे ते जमिनीवर राहू शकतात. आपण सुरुवात मत्स्य प्राणी वर्गापासून करूया. आता मत्स्य प्राणी वर्गामध्ये सुद्धा 2 विभाग आहेत. पहिला म्हणजे कॉन्ड्रिएक्थिस आणि दुसरा म्हणजे ऑस्टिएक्थिस. कॉन्ड्रिएक्थिस मध्ये येतात स्टिंग्रे सारखे प्राणी ज्यांचं कास्थीमय अंतःकंकाल असतं, म्हणजे त्यांचा सांगाडा कास्थींनी बनलेला असतो आणि
यांच्यामध्ये पृष्ठरज्जू संपूर्ण आयुष्यात उपस्थित असतो. हे जलचर असल्यामुळे ते कल्ल्यांद्वारे श्वसन करतात किंवा गिल्सद्वारे श्वसन करतात. यांचं शरीर पूर्णपणे खवल्यांनी आच्छादलेलं असतं आणि अनेक सजीवांमध्ये हे खवले कधी कधी दातांमध्ये विकसित होतात. हे सजीव अनेकदा शिकारी असतात, त्यामुळे हे शीतरक्ती किंवा कोल्ड ब्लडेड आहेत. याचा अर्थ त्यांच्यात बाह्य तापमानानुसार त्यांचे अंतर्गत तापमान नियंत्रित करण्याची क्षमता नाही आहे. आता जर आपण ऑस्टिएक्थिस बद्दल बोललो तर त्यांच्यामध्ये येतात समुद्री घोड्यासारखे प्राणी, ज्यांचं अस्थिमय अंतःकंकाल असतं, म्हणजेच यांचा सांगाडा हाडांनी बनलेला असतो. हे देखील जलचर प्राणी आहेत, त्यामुळे हे सुद्धा श्वसन कल्ल्यांद्वारे करतात. यांचं सुद्धा शरीर खवल्यांनी आच्छादलेलं असतं आणि हे सुद्धा शीतरक्ती आहेत. आता यांच्यात फरक म्हणजे ऑस्टिएक्थिस मध्ये वायुकोश किंवा एअर ब्लॅडर नावाचं काहीतरी असतं. आता या वायुकोशामुळे हे समुद्री घोड्यासारखे प्राणी प्लावक असतात, त्यामुळे बुडणे टाळण्यासाठी यांना सतत पोहत राहण्याची गरज नसते. तेच या स्टिंग्रे सारख्या प्राण्यांमध्ये हे नसतात, त्यामुळे त्यांना सतत पोहत राहावं लागतं. इतकं समजलं? चला तर पुढे जाऊया. आता राहतात ते म्हणजे चतुष्पाद किंवा टेट्रापॉड्स. हे मुख्यत्वे भूचर सजीव आहेत, पण अर्थातच याला काही अपवाद आहेत. चतुष्पाद यांचे 4 प्रमुख वर्ग आहेत. पहिला म्हणजे उभयचर प्राणी वर्ग किंवा क्लास ॲम्फिबिया, दुसरा सरीसृप प्राणी वर्ग किंवा क्लास रेप्टिलिया, तिसरा पक्षी वर्ग किंवा क्लास एव्हीज आणि चौथा सस्तन प्राणी वर्ग किंवा क्लास मॅमेलिया. उभयचर प्राणी वर्गामध्ये येतात सॅलॅमेंडर आणि बेडूक यासारखे सर्व उभयचर. ते पाण्यात आणि जमिनीवर देखील राहू शकतात. यांची त्वचा मृदू आणि ओलसर असते आणि ही खवल्यांनी आच्छादलेली नसते. ते त्यांच्या त्वचेद्वारे देखील श्वसन करू शकतात, पण त्यांच्यात फुफ्फुसे देखील असतात आणि हे देखील शीतरक्ती किंवा कोल्ड ब्लडेड प्राणी आहेत. दुसरा म्हणजे सरीसृप प्राणी वर्ग किंवा क्लास रेप्टिलिया. यामध्ये येतात मगर आणि साप यासारखे सर्व सरपटणारे प्राणी. हे प्राणी सरपटत किंवा रांगत चालतात. जर आपण रेप्टिलिया या शब्दाला पाहिलं तर हा शब्द रेपर या लॅटिन शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ सरपटणे किंवा रांगणे असा होतो. यांची त्वचा खवलेयुक्त आणि कोरडी असते आणि अनेकदा सापासारखे प्राणी जसे जसे वाढतात तसे तसे ते आपली काट टाकतात. आणि हे सरीसृप प्राणी सुद्धा शीतरक्ती किंवा कोल्ड ब्लडेड असतात. आणि इथे आपला शीतरक्ती प्राणी वर्ग संपतो, कारण पक्षी वर्ग आणि सस्तन प्राणी हे शीतरक्ती नसतात. मग ते काय आहेत? चला तर बघूया. एव्हीज म्हणजे पक्षी. यामध्ये सगळे पक्षी येतात. आपण उदाहरण म्हणून मोर घेऊया. यांचं शरीर पीस असलेलं असतं आणि यांना पंख असतात, जे त्यांना उडण्यासाठी मदत करतात. याचमुळे यांची हाडं पोकळ असतात. याचा अर्थ त्यामध्ये पोकळी असते आणि ती पोकळी हवेने भरलेली असते आणि याच हवेच्या पोकळ्या त्यांना उडण्यासाठी देखील मदत करतात. आता आपण आधीच म्हटलं की सरीसृप प्राणी वर्गामध्ये आपला शीतरक्ती असलेला प्राणी वर्ग संपतो आणि पक्षी वर्ग हा असतो उष्णरक्ती किंवा वॉर्म ब्लडेड. म्हणजे काय? तर हे प्राणी बाह्य तापमानानुसार त्यांचे अंतर्गत शरीराचे तापमान नियंत्रित करू शकतात. आहे की नाही मजेशीर? आता राहिला आपला सगळ्यात शेवटचा प्राणी वर्ग, तो म्हणजे सस्तन प्राणी वर्ग किंवा क्लास मॅमेलिया. या प्राण्यांमध्ये येतात हत्ती आणि आपण मानव यासारखे सगळे सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या शरीरावर केस असतात आणि मादी सस्तन प्राण्यांमध्ये दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथी असतात किंवा मॅमरी ग्लँड्स असतात आणि मादी पिल्लांना जन्म देते. त्यामुळे यांना जरायुज किंवा व्हिव्हिपेरस म्हणतात. अंडी देणाऱ्या सर्व प्राण्यांना अंडज किंवा ओव्हिपेरस म्हणतात, पण जन्म देणाऱ्या सर्व प्राण्यांना जरायुज किंवा व्हिव्हिपेरस म्हणतात. यांच्या दूध स्त्रवणाऱ्या ग्रंथींच्या उपस्थितीमुळे मादी दूध तयार करते, जे तरुण पिल्लांचं पोषण करण्यासाठी वापरलं जातं. हे सस्तन प्राणी देखील पक्ष्यांप्रमाणेच उष्णरक्ती असतात आणि यांनी हालचालीच्या विविध पद्धतींना जुळवून घेतलेलं आहे, जसं हत्तीमध्ये चालणं आणि देवमाशांमध्ये पोहणं. आता बहुतेक सस्तन प्राणी पिल्लांना जन्म देतात, पण अर्थातच याला अपवाद आहे. अपवादाचे एक उदाहरण म्हणजे प्लॅटिपस, जो पिल्लांना जन्म देण्याऐवजी अंडी देतो. मजा आहे की नाही? आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की आपण असं म्हणू शकतो का की सर्व पृष्ठवंशीय प्राणी किंवा व्हर्टिब्रेट्स हे समपृष्ठरज्जू प्राणी आहेत किंवा कॉर्डेट्स आहे?
पण सगळे समपृष्ठरज्जू प्राणी पृष्ठवंशी आहेत का? आहेत तर का आहेत, किंवा नाही आहेत तर का नाही आहेत? विचार करा बरं. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.